जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या दैवी आणि चमत्कारिक संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे. देवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडचणी आता संपणार आहे. देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे. कृपया आजचा हा संदेश दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. तुमच्या जीवनात आता खूप सारे मोठे बदल होणार आहेत. हा संदेश तुमच्या जीवनामध्ये मोठा चमत्कार घडवण्यासाठी देवाने पाठवला आहे. म्हणून या संदेशाची निवड तुमच्यासाठी झाली आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. देवाच्या कृपेने आता तुमच्या आयुष्यातील अडचणी संपणार आहेत, कारण देवाने तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार पाठवला आहे, जो तुमच्या जीवनाला नव्या उंचीवर नेणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला देवाने आता ऐकलं आहे आणि आता त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात नवे युग सुरू होणार आहे, जिथे सुख, शांती आणि समृद्धी तुमचं स्वागत करतील. देवाचा आशीर्वाद आता तुमच्यावर बरसणार आहे आणि जे काही अडथळे तुमच्या मार्गावर होते ते आता कधीच परत येणार नाही, कारण तुमचं भाग्य आता चमत्कार करायला सुरुवात झाली आहे. जिथे तुम्ही स्वतःला हरवल्यासारखं वाटत होतं, तिथे देवाने तुम्हाला आता आधार देण्यासाठी हात पुढे केला आहे आणि आता तुम्हाला आयुष्यभरासाठी आनंद आणि समाधानाचं वरदान मिळणार आहे. देवाच्या दयाळूपणाने तुमच्या जीवनातील वाईट वेळ आता संपणार आहे आणि तुमचं नाव यशाच्या शिखरावर लिहिलं जाणार आहे. तुमचं आयुष्य जेव्हा काळोखात हरवलं होतं, तेव्हा देवाने स्वतःच प्रकाशमान रूप घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आज पाऊल टाकलं आहे. जिथे सगळं संपल्यासारखं वाटत होतं, तिथून देवाने नव्या सुरुवातीसाठी तुमचं जीवन पुन्हा उभारण्याचं ठरवलं आहे. तुमच्या सहनशीलतेची प्रत्येक परीक्षा देवाने पाहिली आहे आणि आता त्यांनी तुमच्या आयुष्यात अकल्पित चमत्कार घडवून आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आता फक्त तुमच्या विश्वासाने आणि देवाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरण्याचा मार्ग मिळणार आहे. तुमचं आयुष्य जेव्हा अंधाराने भरलं होतं, तेव्हा देवाने तुमच्या मनात प्रकाश आणण्यासाठी त्यांचा चमत्कारिक संदेश तुम्हाला पाठवला आहे. देवाच्या महिमेने तुमच्या वाट्याला येणारे संकट आता कायमचे नष्ट होणार आहे आणि तुमचं जीवन नवे यश आणि सुखाने उजळून जाणार आहे. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आता देवाच्या कृपेने पूर्ण होईल आणि तुमचं जीवन सर्वांच्या आदर्शासाठी एक उदाहरण बनेल. तुमच्या वाट्याला आलेली दुःख आता मागे राहतील, कारण देवाने तुमच्या आयुष्यातील अंधार काढून टाकण्यासाठी एक खास योजना बनवली आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संधी आता देवाच्या आशीर्वादाने सुवर्णमय होणार आहे आणि तुमचं भाग्य तुम्हाला आता नवी दिशा दाखवणार आहे. देवाच्या या कृपेने तुमच्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतीचा वास आता कायम राहणार आहे. तुमच्या सहनशीलतेचा प्रत्येक क्षण देवाच्या नजरेत आहे आणि त्यांनी आता तुझ्या कष्टाला यशाचं फळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे वाटत होतं की सगळं संपलं आहे, तिथेच देवाने तुमच्यासाठी चमत्काराचा एक नवा मार्ग तयार केला आहे. तुमच्या आयुष्यात जे काही संकट आहेत, ती देवाच्या आशीर्वादाने आता नष्ट होणार आहेत आणि तुमचं जीवन नव्या प्रकाशाने उजळणार आहे. तुमच्या स्वप्नांना आता देवाच्या कृपेने नवी दिशा मिळणार आहे. जिथे अडथळे तुमच्या पावलांखाली येऊन संपतील. तुमचं आयुष्य जेव्हा वादळांनी भरलं होतं, तेव्हा देवाने तुमच्यासाठी आश्रय तयार केला आहे आणि आता तुम्हाला शांतीचा अनुभव होणार आहे. देवाच्या या चमत्कारिक कृपेने तुमच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर आता तुम्हाला सहजपणे मिळणार आहे आणि तुमचं जीवन अधिक समृद्ध होणार आहे. तुमचं मन शांत करण्यासाठी आणि तुमच्या आत्म्याला उन्नती देण्यासाठी देवाने तुमच्या आयुष्यात दिव्य शक्ती उतरवली आहे. तुमचं घर आता चमत्कारिक प्रकाशाने भरून जाईल, कारण देवाने तुमच्या सहनशीलतेचं बक्षीस तुम्हाला सुख समृद्धीच्या रूपाने देण्याचं ठरवलं आहे. तुमच्या जीवनात येणारं यश आता कोणत्याही संकटाला थांबवू शकणार नाही, कारण देवाच्या आशीर्वादाने तुम्ही अखंडपणे पुढे जात राहणार आहात. तुमच्या प्रत्येक कर्माला आता देवाने पवित्रतेचं वरदान दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही आयुष्य आनंदाने आणि यशाने तुमचं आयुष्य पूर्ण होणार आहे. तुमच्या सहनशीलतेचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे. देवाने तुमच्या आयुष्यातील सगळ्या दुःखांची नोंद घेतली आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या आता प्रत्यक्षात उतरतील, कारण तुमचं नशीब देवाने स्वतः बदलायला घेतलं आहे. तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे आता देवाच्या कृपेने गळून पडतील आणि तुम्हाला यशाचा नवा मार्ग दिसेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, कारण देवाने तुमचं आयुष्य उज्ज्वल बनवण्याचं ठरवलं आहे.
तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे, कारण देवाने तुमच्या प्रयत्नांना यशाचं बळ दिलं आहे. तुमचं नाव आता देवाच्या आशीर्वादाने यशस्वी लोकांच्या यादीमध्ये लिहिलं जाणार आहे. तुमच्या कुटुंबासाठी आता सर्व काही चांगलं होईल, कारण देवाने संपूर्ण कुटुंबावर देवाने कृपादृष्टी ठेवली आहे. तुमच्या घरात आनंद आणि समाधान यांचा वास कायम राहणार आहे, कारण देवाने तुमचं संरक्षण केलं आहे. ज्यांचं मन प्रामाणिक आहे त्यांच्यासाठी देवाने हा संदेश पाठवला आहे. या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे. आता तुमच्या मनामध्ये शांतता आणि संयम कायम राहणार आहे. तुमच्या आयुष्यातले चांगले दिवस आता सुरू होणार आहेत, कारण देवाच्या आशीर्वादाने तुमचं भाग्य बदललं जाणार आहे. तुमच्या आयुष्याला नवा अर्थ मिळणार आहे, कारण देवाने तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला मान्यता दिली आहे. तुमच्या मनातील सगळ्या शंका आता देवाच्या कृपेने दूर होणार आहेत आणि तुमचा आत्मविश्वास परत येणार आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीत देवाची मदत तुम्हाला होणार आहे, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुमचं भाग्य आता चमकायला लागलं आहे आणि लवकरच तुमचं आयुष्य यशाने भरून जाणार आहे. तुमच्या मनातील शांतता आता पुन्हा प्रस्थापित होईल, कारण देवाच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होईल. तुमचं आयुष्य जेव्हा संकटाने भरलेलं होतं तेव्हा देवाने तुम्हाला नव्या मार्गाकडे नेण्यासाठी योजना आखली होती. तुमच्या आत्म्याचं बल वाढवण्यासाठी देवाने तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद दिला आहे. जिथे सगळं अडकल्यासारखं वाटत होतं तिथेच देवाने तुमच्यासाठी एक नवीन दिशा तयार केली आहे. तुमचं स्वप्न आता सत्यामध्ये उतरणार आहे, कारण देवाने तुमच्यावर त्यांचं आशीर्वादाचं छत्र धरलं आहे. तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता मागे राहणार आहे आणि आनंदाने भरलेल्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी देवाने तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडवायला सुरुवात केली आहे. तुमच्या आत्म्याला उन्नती देण्यासाठी आणि तुमच्या मनाला शांती देण्यासाठी देवाने तुमचं जीवन बदलण्याचं ठरवलं आहे. तुमच्या कष्टाला आता फळ मिळणार आहे, कारण देवाने तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून टाकलं आहे. तुमच्या सहनशीलतेला आता नव्या आनंदाचं फळ मिळेल, कारण देवाने तुमच्यासाठी चमत्काराचं वरदान तयार केलं आहे. तुमचं आयुष्य जिथं थांबल्यासारखं वाटत होतं तिथंच देवाने तुमच्यासाठी नवा प्रवास सुरू केला आहे. तुमचं भविष्य आता सुरक्षित आहे, कारण देवाने तुमच्या प्रत्येक संकटावर विजय मिळवण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. तुमचं मन आता शांत होणार आहे, कारण देवाने तुमच्या आयुष्यात प्रकाश पसरवण्यासाठी स्वतःची कृपादृष्टी दाखवली आहे. तुमच्या घरात पुन्हा हसू आणि आनंद परत येणार आहे, कारण देवाच्या आशीर्वादाने तुमचं कुटुंब सुख आणि समृद्धीच्या मार्गावर चालत आहे. तुमच्या जीवनात येणारं यश आता अडवणाऱ्या प्रत्येक संकटांना पार करून तुमच्या स्वप्नापर्यंत तुम्हाला पोहोचवणार आहे. तुमचं मन जिथे हरवल्यासारखं वाटत होतं तिथेच देवाने तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचं काम सुरू केलं आहे. तुमच्या प्रामाणिकतेला आणि कष्टांना आता यशाचं फळ मिळणार आहे. देवाने तुमचं नशीब बदलण्याचं ठरवलं आहे. तुमच्या सहनशीलतेचा प्रत्येक क्षणाचं चीज होणार आहे, कारण देवाने तुमच्यासाठी आनंदाचं वरदान केलं आहे. तुमच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा मिळणार आहे, कारण देवाने तुमच्या आयुष्याला सकारात्मकतेने भरून टाकलं आहे. जिथं तुमचं मन प्रश्नांनी भरलेलं होतं तिथेच देवाने उत्तरांच्या दिव्य प्रकाशाने तुमचं जीवन उजळून टाकलं आहे. तुझं जीवन आता नव्या सुरुवातीच्या टप्प्यावर उभं आहे, कारण देवाच्या आशीर्वादाने तुझं भविष्य आता सुरक्षित आहे. तुझं नशीब आता नव्या उंचीवर पोचणार आहे, कारण तुझ्या कष्टांना देवाने त्यांच्या आशीर्वादाने सोनेरी फळ दिलं आहे. तुमच्या मनातील शंका आता कायमच्या दूर होणार आहेत, कारण तुझ्या आयुष्याला नव्या प्रकाशाने भरून टाकण्यासाठी देवाने पाऊल उचललं आहे. तुझ्या प्रार्थनेला आता देवाने उत्तर दिलं आहे. तुझं जीवन सुख समृद्धीने देव आता भरून टाकणार आहेत. जिथे तुला जीवन कठीण वाटत होतं तिथेच देवाने आता आनंदाचं दार उघडण्यासाठी त्यांच्या कृपेचं वरदान दिलं आहे. तुझ्या जीवनात आता अशक्य असणाऱ्या गोष्टीही शक्य होणार आहेत, कारण स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी तू सज्ज झाला आहेस. तुझं नशीब आता चमकणार आहे, कारण देवाच्या आशीर्वादाने तुझं भविष्य नव्या उंचीवर पोचणार आहे. तुझ्या घरात सुख समृद्धी येणार आहे. तुझ्या कष्टाला फळ मिळणार आहे. तुझं मन आता शांत होईल. तुझ्या घरात चमत्कार घडणार आहे. जिथं आयुष्य कठीण वाटत होतं तिथेच देवाने नवा मार्ग तयार केला आहे. त्यामुळे तुझ्या मनामध्ये फक्त सकारात्मक विचार ठेव. ज्या गोष्टी तुझ्या मनात होत्या त्याच तुझ्या जीवनात आता उतरणार आहे. देवाची कृपा होतेच, कारण देवाने अशी लोकं आपल्या जीवनात पाठवलेली असतात ज्या लोकांच्या आशीर्वादाने आपण नक्कीच जीवनात यश प्राप्त करू शकतो.
देवाचे देवदूत आपल्या सहकार्यासाठी सतत तत्पर असतात, म्हणून अशा लोकांना ओळखायला शिका. लोक त्यांच्याशी, देव त्या लोकांशी तुम्हाला नक्की भेटवणार आहे आणि तीच लोक तुमच्या जीवनामध्ये देवदूतासारखं काम करणार आहे. म्हणून देवाच्या कृपेवर कधीच शंका घेऊ नका, देवावर पूर्ण विश्वास ठेवा. आजचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.